माझं नाव शाश्वती सत्येंद्र देखणे आहे। मी अमरावतीत राहणारी एक विद्यार्थिनी आहे। 11वी-12वीत व माझ्या रिपीटमध्ये मी ललित ट्युटोरियल हे क्लासेस लावले होते नीटसाठी प्रिपरेशन करायसाठी। मला यावर्षी नीट एक्झाममध्ये 638 मार्क मिळालेले आहे। मला बायोलॉजीमध्ये 342, फिजिक्समध्ये 161 आणि केमिस्ट्रीमध्ये 135 असे मार्क मिळालेले आहेत। एकूण मार्क मला 638 मिळालेले आहे। आईवडिलांपासून दूर राहायचा अनुभव मला आधीपासूनच होता, कारण की मी माझ्या आजीजवळ राहिली होती काही वर्ष। पण 10वी नंतर पहिल्यांदा घराच्या सगळ्यांपासून एकटं बाहेर राहण्याचा तो अनुभव होता माझा। आधी मला जायची इच्छा नव्हती, मी एकटी कशी राहणार असे बरेच विचार आलेले होते। पण नंतर तिथे गेल्यानंतर आधी काही टाईम मला घरची खूप आठवण आली। मन नव्हतं लागत, कारण की अभ्यास एवढा जास्त नव्हता सुरुवातीला। पण जसं अभ्यास जास्त वाढायला लागला, मला ते सगळं कळायला लागलं की मी काय करत आहे, मी कशाला करत आहे। मला त्याच्यात आनंद यायला लागला। जेव्हा आपण खूप अभ्यास करतो किंवा कोणत्या गोष्टीत खूप वेळ घालवतो आणि नंतर मग आपल्याला माहिती पडते की आपल्याला एखाद्या टेस्टमध्ये खूप छान मार्क पडले, त्याचा आनंद वेगळाच असतो। तर मला ते जी फिलिंग असते ती खूप आवडायची की आपण कोणत्या टेस्टसाठी प्रिपेअर करत आहे, नंतर आपण टेस्टमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळाले। कधी कधी कमी मार्क पण मिळायचे, पण ते मार्क मिळून नंतर मग पुढच्या टेस्टसाठी अजून चांगलं वाटायचं की नाही, यावेळेस मागच्या वेळेसपेक्षा तरी आपल्याला जास्त मार्क मिळवायचे आहे। तसे मी काळपांडे सरांची खूप रिस्पेक्ट करते आधीपासूनच, कारण की मी त्यांच्याबद्दल माझ्या मोठ्या बहिणीकडून बरंच काय ऐकलं होतं। पण तिथं गेल्यानंतर पण मला त्यांना बघून पण असं वाटलं की ते खरंच रिस्पेक्टेबल आहे। त्यांच्यापासून मी एक गोष्ट अशी शिकली की कधी पण काही नवीन करायचा प्रयत्न नेहमी करत राहायचं असं। आणि शिकवताना पण त्यांची शिकवायची पद्धत पण मला आवडली। त्याआधी आम्हाला प्री रीड करायला लावायचे लेसन, त्याच्यानंतर मग एक प्री टेस्ट घ्यायचे, ज्याच्यात आम्हाला स्वतःहून जितकं समजलं त्या लेसनमधलं तितकं सॉल्व करून येता येते। नंतर मग ते पॉईंट शिकवायचे। त्याच्यानंतर असं केल्यामुळे बरंच काही स्वतःहून कळायचं की आपण पुस्तकातून वाचून हे असं समजलं होतं पण हे असं आहे। त्यांची ती एक पद्धत शिकवायची मला खूप आवडली आणि त्यांनी मला बरंच मदत झाली फिजिक्समध्ये, कारण की फिजिक्सचा एक विषय जो बऱ्याच लोकांचा कच्चा असतो किंवा बऱ्याच लोकांच्या खूप कठीणपणा वाटते, पण सर ते सहज करून सांगतात। उदाहरणं पण आपल्या डे टू डे लाईफचे देतात, म्हणून शिकायला किंवा समजायला खूप सोपी जातं। मला बायोलॉजी एवढं आवडायचं नाही आधी, पण तिच्या फॅकल्टीमुळं मला आवडायला लागलं, स्पेशली झूलॉजी। बॉटनीपेक्षा झूलॉजीची जी फॅकल्टी आहे, मला त्यांचं शिकवणं आणि ते शिकवताना फक्त पुस्तकातलं नाही, ते इतर जागेचं पण बरंच काही सांगतात आणि समजेपर्यंत जितक्या वेळा आपण विचारलं तितक्या वेळा शिकवून देतात। तसंच केमिस्ट्रीबद्दल पण, तसं बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टीमध्ये त्रास येते, पण तसंच मला केमिस्ट्रीमध्ये जास्त त्रास जायचा। त्या फॅकल्टी आपल्याला पुस्तकं सांगतात की कोणते पुस्तकं वापरायचे। त्याच्यानंतर मग परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात, नेमकं जसं सिलेबस खूप मोठा असतो पण नेमकं प्रश्न कमी याच्यावरून येतात पूर्ण सिलेबसपेक्षा, किंवा काही पार्ट असं असतं जो आपण सोडून देऊ शकतो। अशा गोष्टींना विद्यार्थ्यांना बरीच मदत होते। तर केमिस्ट्रीमध्ये मला ते असं वाटलं की ज्या प्रकारे ते त्यांचं सिलेबस अरेंज करून देतात आपल्याला शिकायला, ते मला फार छान वाटलं। ललितमधली टेस्ट सिरीज तशी तर जसं लेसन झाल्यानंतर एक टेस्ट होते, तशी त्या टेस्टची लेवल वाढत जाते, पण जी फायनल टेस्ट सिरीज असते ती नीटच्या एक्झामपेक्षा थोडी जास्त लेवलचीच असते। पण ती टेस्ट सिरीज सॉल्व करून नीटचा हा मेन पेपर सॉल्व करायला बरंच सोपं जातं आपल्याला, कारण की तशा टाईपचे प्रश्न किंवा ते मुद्दे आपल्या आधीच्या टेस्टमध्ये येऊन गेले असतात। त्यांनी असं एक आत्मविश्वास असतो पेपर सॉल्व करताना की हां, आपण हे कुठेतरी वाचलं आहे, असा प्रश्न आपण आधी सॉल्व करून बघितला होता। आणि टेस्ट जितके नंबर पण असतात, ओव्हरऑल नंबर पण खूप जास्त असतात, बऱ्याच टेस्ट होतात, जवळपास 1 दिवसाला टेस्ट होतातच तिथे। सरांनी एक डेमो टेस्ट आमच्यासाठी अरेंज केली होती, जिथे आम्ही पूर्ण एक्झामचा माहोल कसा असते किंवा तिथं इन्व्हिजिलेटर कसे असतात, प्रत्येक क्लासमध्ये किती चेअर्स म्हणजे किती डेस्क बेंच असणार, कसं बसणार, सिटिंग अरेंजमेंटपासून पूर्ण सेंटरसारखं आम्हाला अनुभव करून दिलं होतं। त्याचं एक चांगली गोष्ट अशी झाली की एक्झाम सेंटरवर जायची जे एक पहिल्यांदा जायची एक नर्वसनेस होती तिथे गेल्यावर की आता कसं होणार, आणि त्या हळबडीमध्ये आपण बरंचसं चुकवून येतो, ते कमी झालं। आधी एक प्रॅक्टिस म्हणून ते फार छान होतं, त्याचा बराच फायदा झाला। मला असं वाटतं ते करणं एक खूप कामात आलं, फायदेमंद ठरलं सगळ्यांसाठी। माझ्या अभ्यासासाठी मी मुख्य म्हणजे टीचर्सला फॉलो केलं, जसे टीचर तिचे सांगतात तशा प्रकारे अभ्यास केला। जसे की काळपांडे सर आधी प्री रीड करायला लावतात, मग प्री टेस्ट घेतात, त्याच्यानंतर मग ते लेसन शिकवणं चालू होते।
जसं लेसन शिकवणं चालू असतं तेव्हा ते रोज ते वाचून घेणं जे शिकवलेलं आहे, आणि लेसन झाल्यानंतर मग टेस्टच्या आधी तो डबल प्रिपेअर करणं. त्यात एकाच लेसनची टेस्ट 3-4 वेळा होते काही टाईम नंतर. मग प्रत्येक वेळेस तो लेसन पूर्ण प्रिपेअर करणं, त्याच्यात मग बऱ्याच वेळा रिव्हिजन पण होऊन जाते. तुम्ही नेमकं तेच फॉलो केलं. असं खूप वेगळं काही नव्हती करत मी स्वतः, तसा खूप मोठा टाइम टेबल बनवून वगैरे. जे ट्युशनमध्ये चालू होतं त्याच्यासोबत ते बघून मी स्वतःचा टाइम टेबल बनवला होता अभ्यासाचा. मी रिपीटर आहे. मागच्या वर्षी मला 433 मार्क्स होते आणि यावर्षी मला 638 मार्क आहे. ज्या मुलांना रिपीट करायचं असते किंवा माझा स्वतःचा असा अनुभव आहे की आधी रिपीटबद्दल विचार करताना इकडला तिकडला बराच विचार येतो की 1 वर्ष द्यायचा का नाही, बाकी सगळे आपल्यापेक्षा समोर चालले जाणार. तर जेव्हा कोणी रिपीटसाठी ठरवते पहिला प्रश्न त्याला विचारायचा की तुम्ही तुमचं 100% दिलं होतं का, तुम्ही याच्यापेक्षा जास्त करू शकता का. आणि जर तुम्हाला ते करण्यात आवड आहे किंवा तुम्हाला असं वाटते की नाही मला हेच करायचं आहे आणि तुम्हाला इम्प्रूव्ह करायची तेवढी थर्स्ट आहे तुमच्यामध्ये, तर मला असं वाटते की प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. पण त्यासोबत आपण बाकीच्या पण गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. किंवा बऱ्याच वेळेस आपल्या घरचे आपल्याला चांगल्यासाठीच ॲडवाईस देतात की करू नको. त्यांचं पण एखादं बरोबरच असते, कारण की प्रत्येकाची कंडिशन वेगळी असते किंवा प्रत्येकाची आपण म्हणतो ॲबिलिटी किंवा कोणी किती वेळपर्यंत फोकस राहू शकते हे आपल्या घरचे आपल्यापेक्षा खूप जास्त चांगल्यानं माहीत असते. आपल्या घरच्यांना त्यांचं पण ऐकायचं. जोपर्यंत आपलं स्वतःचं रिझॉल्व खूप असा दृढ नसते, खूप जास्त स्ट्रॉंग नसते, तोपर्यंत मला नाही वाटत की 1 वर्ष आपण असं करून पाहू म्हणून द्यायला पाहिजे म्हणून. पण जर तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये जायचंच असेल तर नक्की 1 वर्ष रिपीट केल्यानंतर जे आपले मार्क वाढतात तर ते वर्थ इट वाटते. 1 वर्ष माझ्या हिशोबाने तरी. ही माझी ताई आहे, तिचं नाव वेदांती देखणे आहे. यावर्षी ती MBBS फायनल इयरला आहे धुळ्यामध्ये. मोठी असताना मी नेहमी तिच्याकडे बघितलेलं आहे असं, कारण की ॲकॅडमिक्समध्ये चांगली होती, स्पोर्ट्समध्ये चांगली होती आणि वडिलांची मोठी मुलगी जिचं मत घरी घेतलं जाते सगळ्या गोष्टींमध्ये, ते म्हणून तिच्याकडे मी वरती बघते तसं म्हणून एक आयडल फिगर म्हणून आपल्यासमोर की हो ही माझ्यापेक्षा चांगली आहे. ती आता पण तिचे एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करत राहते. आधी पण करायची, ललितमध्ये असताना पण तिने मला आधीपासून बरंच काही सांगून ठेवलं होतं, असा अभ्यास करायचा तसा अभ्यास करायचा. ताई आपल्यासोबत बरेचसे नीट एक्सपायरंट्स जॉईन होत आहे या व्हिडिओ थ्रू. तर तू त्यांना तुझे एक्सपिरियन्स सांग, तुझे नीटचे मार्क्स सांग आणि तुला कसं वाटलं, तुझ्या ललितचा एक्सपिरियन्स कसा होता, म्हणजे प्री मेडिकल लाईफ आणि मेडिकल लाईफ त्याच्याबद्दल सांग सगळ्यांना. नमस्कार, मी वेदांती देखणे. मी पण एक रिपीटर आहे. माझा पहिल्या वर्षीचा स्कोर 400 आउट ऑफ 720 होता आणि दुसऱ्या वर्षीचा 480 आउट ऑफ 720 होता. रिपीट इयरमध्ये मला धुळे GMC धुळे हे लागलं होतं आणि सध्या मी MBBS फायनल इयरला आहे. मी आधी म्हणजे एवढी मेहनती नव्हती, पण ललित ट्युटोरियल्समध्ये जाऊन मला मेहनत करणं काय असतं हे कळलं. सतत रोज मोटिवेशन मिळायची, रोज काही ना काही नवीन शिकायला मिळायचं आणि त्या नवीन शिकण्यातून असं वाटायचं की अजून काहीतरी माहीत असायला पाहिजे. कॉम्पिटिशन पण फार टफ होती, म्हणजे टॉप 10मध्ये जाणं काही सोपं नव्हतं, कारण की पेपर फार टफ राहायचे आणि त्या टफ एक्झाम्सच्यानी आय गेस मला चांगले मार्क्स मिळाले, कारण की नीटच्या कम्पॅरिझनमध्ये मला ते पेपर जास्त टफ वाटायचे. सर नेहमी क्लासमध्ये आम्हाला मोटिवेट करायचे, नेहमी म्हणजे असं प्रत्येक टेस्टनंतर आम्ही खचून जायचो की कमी मार्क्स मिळाले. मला फिजिक्स कधी जमायचंच नाही, तर म्हणून त्यात सरांचं खूप मोठं योगदान होतं. सरांनी नेहमी काही ना काही मोटिवेशन देऊन, काही ना काही असं आत्मविश्वास वाढवून माझे मार्क्स आतापर्यंत इतके वाढवले होते. ते फिजिक्समध्ये आपण अपोजिट आहोत. तुला फिजिक्स नाही मला आवडत? फिजिक्स नव्हतं आवडत. मला फिजिक्स खूप आवडतं. मला फिजिक्स अजिबात आवडायचं नाही. मग स्कोर कसा काय केला तू? त्या विषयावर मी जास्त फोकस केलं. बायो मला आवडायचं म्हणून ते माझं स्ट्रॉंग होतं. केमिस्ट्री पण मला जमायचं, फिजिक्स माझं जमायचं नाही. मग मी फिजिक्सला जास्त वेळ देणं चालू केला. जास्त वेळ देऊन, जास्त गणितं सोडवून मग मला कळायला लागलं की करायचं काय आहे, फॉर्म्युलाज काय आहे. त्या ट्युशनमध्ये सर अजून सांगायचे व्यवस्थित की कसं काय करायचं. डाऊट आले तर सरांकडे जाऊन क्लिअर करायची. या प्रकारे मी माझा फिजिक्सचा स्कोर वाढवला. ताई सध्या लवकरच डॉक्टर होणार आहे. तर एक रिपीटरपासून तू डॉक्टर, तुझं ते एक डिग्री किंवा ते एक टायटल तुझ्या खूप जवळ आहे, तर तुला कशी फिलिंग येत आहे
की आपण आता डॉक्टर होणार आहोत, किंवा तुझ्या आपल्या आईवडिलांना कसं काय वाटत आहे त्या गोष्टीबद्दल, ते फिलिंग थोडीशी एक्सप्लेन करा आम्हा सगळ्यांना. नीट माझ्या हिशोबाने जास्त सोपी होती. मी जशी MBBSमध्ये आली मला असं वाटायचं की बापरे फार कठीण आहे, पण वाचून आणि त्यावर फोकस करून मी पुढे जाऊ शकली. माझं नाव सत्येंद्र रामभाऊ देखणे. मी वेदांती आणि शाश्वतीचा वडील. मी व्यवसायानं शिक्षक होतो, शारीरिक शिक्षक. वलगावच्या स्वर्गीय बाबासाहेब वराडे कन्या शाळेमध्ये शिक्षक होतो. माझ्या घराशेजारी एक व्यक्ती राहत होते आणि त्यांची मुलगी MBBSला गेली. तेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं, पण मी तेव्हाच ठरवलं मला जर मुलगी झाली तर मी तिला MBBSकडेच पाठवेल. आणि झालं तसंच. मोठी मुलगी वेदांती जेव्हा 8व्या वर्गाला होती तेव्हा मी अकोल्याला माझ्या सासरवाडीला आलो आणि सर्व क्लासेसबद्दल अभ्यास केला. प्रत्येक क्लासच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आणि सगळ्यांच्या मिळून जे काही मला सापडलं त्यामध्ये मला ललित सरांचं नाव प्रामुख्यानं सर्वात वर आढळलं. आणि त्यांच्याही क्लासच्या बऱ्याच विद्यार्थ्यांची मी भेट घेतली. त्यांना विचारलं शिकवण्याचा फरक काय आहे, काय शिकवतात. काही मुलांनी ते हे सांगितलं आम्ही त्या क्लासमध्ये होतो, तिथून आम्हाला जमलं नाही, आम्ही इथं आलो. अशा वेगवेगळ्या क्लासमधून आलेल्या विद्यार्थ्यांसोबत मी संवाद साधला. आणि तेव्हा मी वेदांतीला सांगितलं का आपल्याला अकोल्याला MBBSसाठी नीटच्या परीक्षेसाठी जायचं आहे. तिचा पहिल्यांदा नकार होता, पण ती 9वीत गेल्यानंतर तिच्या क्लासमेटने सांगितलं का माझे बाबा मला नीटसाठी टाकणार आहे, मी अकोल्याला जाणार आहे. मग तिने सांगितलं माझ्या बाबांनी माझी ॲडमिशनही केली आहे म्हणे ललित सरांच्या क्लासमध्ये. आणि जसं 10व्या वर्गामध्ये ती गेली, मी सरळ जाऊन सरांच्या इथं सरांची भेट घेतली. सरांना समजून सांगितलं, माझ्याबद्दलची माहिती सांगितली. आणि वेदांतीचं यश पाहिल्यानंतर मला पुन्हा पूर्ण खात्री झाली का माझी दुसरी मुलगीसुद्धा मी टाकेल तर ललित सरांकडेच टाकेल. आणि त्या पद्धतीनं मी शाश्वतीलासुद्धा सरांकडे टाकलं. आणि आज मला खात्री झाली का मी घेतलेला निर्णय हा अजिबात चुकीचा नव्हता, एकदम व्यवस्थित निर्णय होता. सोसायटीला पहिले मॅसेज द्यायची गोष्ट अशी का सर्वात पहिले मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं. तिची काय आवड आहे, तिला काय आवडते आणि तिचा कोण्या व्यवसायाकडे जायचा तिचा मार्ग वाटतो आणि त्यात आपल्याला काय वाटते. आणि जशी माझ्या मोठ्या मुलीचा नंबर लागला, माझ्या शाळेतल्या सर्व लोकांनीच नाही तर गावातल्या बऱ्याच लोकांनी माझं खूप अभिनंदन केलं. आणि सर्वांनी हे सांगितलं का तुम्ही हा निर्णय कसा काय घेतला, तुमच्या लक्षात कसं आलं. तेव्हा मग मी बंडू काका देशमुखांच्या मुलीबद्दल सांगितलं. तिथून मला प्रेरणा मिळाली का माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे. आणि त्यांचं शिक्षणातसुद्धा त्यांनी तेवढं सहकार्य खूप केलं. त्यांना कधी अभ्यासकर मनाचं काम पडलं नाही. त्यांनी सुरुवातीपासून चांगला अभ्यास केला. इवन काही लोकांनी इथल्या स्थानिक पेपरमध्ये सुद्धा त्यांचा फोटो मागून त्यांची बातमी दिली. आणि आजही आता तिला 4 वर्ष होऊन गेले, दरवर्षी विचारणारे लोक आहेत वेदांती काय म्हणते, वेदांती आली का, वेदांतीचं कोणतं इयर चालू आहे, स्कोर कसा आहे, ह्या बाबतीत अजूनही चौकशी होते. आणि जसा शाश्वतीचा नंबर लागला आता तर विचारूच नका. म्हणजे बरेच जण घरी पेढे घेऊन पण आले आणि प्रत्येकाने विचारलं की हिनं कुठं केलं, नीटची तयारी कुठं केली. आताच आमच्या शेजारचे ते एक कोहळे सर म्हणून आहे, त्यांनी पण सांगितलं का मला मुलीला टाकायचं आहे तर काळपांडे सरांकडेच टाकायचं आहे. कारण त्यांच्या शाळेतल्या किंवा आजूबाजूच्या नातेवाईकांमधून बऱ्याच लोकांनी इकडे तिकडे टाकलं, त्यांना रिझल्ट मिळाला काय आहे कुठं आहे. म्हणून त्यांनीसुद्धा सरांची भेट घेतली आणि त्यांनी ठरवलं का पुढच्या वर्षी मी पण माझ्या मुलीला तुमच्या मुलीसारखंच डॉक्टर बनवेल. आणि मुलगी असणं फार चांगलं आहे आणि तिला तिच्या म्हणण्यानुसार शिकवणं हे फार सुंदर गोष्ट आहे. तसं पाहिलं तर ललितची ॲडव्हर्टाईज अमरावतीमध्ये अजिबात नसल्यासारखी आहे. कारण जिल्ह्यातले जेवढे विद्यार्थी निघाले आहेत ज्यांना सक्सेस मिळालं, त्यांचे जर रोडवर फोटो लावले गेले, जे स्ट्रीट लाईटवर वगैरे सर्व ॲड करतात ना, अशा प्रकारचे एक केल्या गेलं. दुसरं कॉलेजमध्ये शाळांमध्ये भेटून व्हिजिट वगैरे झाल्या. बाकी पालकांना तर सांगण्याचं हेच येईल का तुम्ही सर्व क्लासेस बघून या. काही ठिकाणी फक्त बेंच आहे, बसायला काही नाही. काही ठिकाणी बसायला आहे, खुर्ची आहे पण डेस्क नाही, पुस्तक कुठं ठेवतील. काही काही क्लास इतके मोठे आहे का फळ्यावर तर दिसू शकत नाही, फॅन लावले तर ऐकू येत नाही. ह्या सगळ्या क्लासेसबद्दल मी सगळं फिरलो आणि त्यांना हेच सांगेल
का तुम्ही पहिले सर्व क्लासेस बघून घ्या, सर्व क्लासेसचा रिझल्ट बघा आणि सगळ्या क्लासेसचे जे ओनर आहेत त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क करा. कोण तुमच्यासोबत कसं बोलते, त्यांचे विचार कसे आहेत, तुम्हाला ते काय सांगतात आणि त्या शेवटी तुम्ही ललित सरांशी भेट घ्या. तुम्हाला जर वाटत असेल का नाही इथं कमी विद्यार्थ्यांमध्ये चांगलं शिकवलं जाते, इथची व्यवस्था चांगली आहे, बाकी सर्व गोष्टी तिथं म्हणजे नापसंत करण्यासारखं काहीच नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिथं हमखास गॅरंटीनं तुम्ही ॲडमिशन घ्या. माझ्या दोन्ही मुलींना तिथं यश मिळालं, तुमच्याही मुलींना तिथं यश गॅरंटीनं मिळू शकते अशी मी तरी सरांच्या वतीनं हमी घेऊ शकतो. आम्हीही करू शकलो, तुम्हीही करू शकाल. बी द पार्ट ऑफ ललित ट्युटोरियल्स.